सगळा आवाज ऐकून कुठे आलोय मी हे तुम्हाला समजलंच असेल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी गावामध्ये सांगली जिल्ह्यातल्या जतमधून हे सगळे धनगर बांधव इथे जमा झालेत धनगरी ढोल वाजवण्यासाठी। पाठीमागे अहिल्यादेवींचं स्मारक आहे, तुम्ही कमान पाहू शकता आणि सर्वजण इथे जमा झालेत। आज मुक्कामी तिथे आलेत आणि मुक्काम करून ते इथला कार्यक्रम पार पाडणार आहेत। धनगरी ढोल ते वाजवणार आहेत, तुम्ही सुरुवात तर पाहिलीच कशा पद्धतीने वाजवतात ते, आणखी वाजवणार आहेत। पण मी त्यांच्याशी काही जणांशी बातचीत करणार आहे की ते कुठून आलेत, नेमकं ते धनगरी ढोल वाजवण्यासाठी इथे का आलेत, या गावाविषयी त्यांना काय माहिती आहे, एवढ्या लांबून ते इथे का आलेत। तर तुमच्यातले कोण वस्तात कोण आहेत? हां, कोणत्या गावातून आलात? जत तालुका गाव खैराव खैराव राहणार गुटोडे वाडी आणि राजूबाई वाडी पळुकर वाडीत येत नाही। आम्ही गजाचा कार्यक्रम करायसाठी धनगरी गाणं करायसाठी आलोय। कधी निघाला होता तिकडे यायला? रात्री 9 वाजता निघालोय। म्हणजे सगळे पोहोचलात? सगळेजण पोहोचलोय। ते याच्या आधी आलते का तोंडीत कधी? नाही, कंदी सुद्धा तोंडी लावलो नाही। पहिल्यांदा झालोय। सगळेच वेगवेगळ्या गावचे आहेत? हा। तुमचं काय नाव? वसंत वसंत आयवळे। तोंडीला आलती घ्यायच्या आधी कधी? नाही काय तोंडीविषयी काय माहिती आहे? काय नाही माहिती। तोंडी गावाविषयी काय माहिती आहे तुम्हाला? पुढे या। तोंडी गावाविषयी काय माहिती? गावाचे अहिल्यादेवी होळकरांचं मूळ जन्मस्थान इथले असल्यामुळं हे धनगरांचे कुलदैवत असल्यासारखं आम्ही सर्व धनगर त्यांचे कुलदैवत आहे, त्यासाठी आम्ही त्यांची पुण्यतिथी साजरी करायसाठी इथे आलेलो आहे। जयंती साजरी करण्यासाठी। आणखी कोण कोण आलं तुमच्याकडून? पुढे या तुम्ही जरा। चोंडी विषयी काय माहिती आहे? चौंडी गावात बघायला आलेलो या, कसं आहे काय म्हणून आम्हाला अहिल्याबाई होळकरला मानतो या आणि आणि त्या कार्यक्रमाला सर्वजण मिळून आलोय। आता एवढा मोठा कार्यक्रम होतोय देशभरात, यावेळी कसं वाटतंय? छान आहे ना। तिकडे बाहेर राज्यात बी होतोय, महाराष्ट्रात सगळीकडे व्हायला आलाय आता कार्यक्रम, सगळ्या देशभरात व्हायला आलाय। आणखी कोण आहेत तुमच्यातले? मेन कोण आहेत? हे बोला समजा। तर हे काही आहेत, आपण ते जो खेळ करण्यासाठी ते आले, जो ढोल वाजवण्यासाठी ते आलेत, तो कसा होणार आहे ते सुरुवातीला तुम्ही पाहिलंच, पण एकदा परत आपण त्यांना वाजवण्याची विनंती करणार आहोत की इथे उद्या कसं होणार आहे ते। यांच्यातले एक मुख्य व्यक्ती आहेत, ते यांच्यासोबत आहेत, यांच्या पथकाचं नेतृत्व करतायत। तुम्ही कशा पद्धतीने करताय? कुठे कुठे हे ढोल वाजवण्यासाठी जातात? आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र ह्या 3-4 राज्यात फिरतो आणि धनगरी गाणं अहिल्यादेवींचं, बिरोबाचं, महाकुबाईचं, रामविजय, हरिविजय, पांडव प्रताप, नवनाथ, माळीरायचं, अहिल्यादेवींचं, असं सर्व देवतांचे किंवा शूरवीरावरती शिवाजी महाराज असून द्या किंवा गांधीजींचे असून द्या, आणखी जो कोणी म्हणजे चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींच्या ह्याच्यावर आम्ही हे कार्यक्रम करतो। चोंडीविषयी काय माहिती? इकडे कसं काय आलं? चौंडीविषयी माहिती अशी की आमचं आराध्य दैवत म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या आम्ही बरेच दिवस झाला ऐकून होतो। आमच्या दुर्दैवानं आम्हाला बघायला नाही गावलं, म्हणजे अहिल्यादेवी आम्हाला बघायला गावलं नाहीत, कारण 1725 साली त्यांचा जन्म झाला आणि आज 300 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे आम्हाला बघायला गावल्या नाहीत। पण वाचनातून किंवा ऐकण्यातून अनुभवायला गावल्या। आणि मी एक मेंढर राखणारा साधा माणूस आहे, माझं लिखाण कमी आहे, पण त्यातनं सुद्धा जेवढं मला भावतंय तेवढं मी कार्यक्रम त्यांच्यावरती करण्याचा प्रयत्न करतोय। अनेक ठिकाणी मी कार्यक्रम करतो आणि असा माझा हे संच आहे। तुमचा हा सगळा ग्रुप आहे। एकदा आपण आता तुम्ही नेमकं कसं वाजवणार आहात ते परत एकदा महाराष्ट्राला दाखवाल कॅमेऱ्यावरती? एकदा आपण परत एकदा दाखवू। तर एकदा परत एकदा आपण सुरू करू, तुम्ही एकदा वाजवा परत। पूर्ण खेळ आता आपण बघणार आहोत कसा आहे, पूर्ण खेळ सुरू करू आपण आता। सुरू करा।
झालं तर हा खेळ तुम्ही सगळ्यांनी पाहिला, पाण्यात जातो खेळ तुम्हाला कसा वाटला ते कळवा. ह्या आणखी यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आता ही चालू होती, याला काय म्हणतात? गायचे गजनृत्य गजनृत्य. हां. नृत्य होतं. काय नाव होतं? गजनृत्य गजी धनगरी ओवी आहे. धनगरी ओवी आहे, पारंपरिक खेळ आहे. धनगरी संस्कृतीमधला हा पारंपरिक खेळ आहे. देशभर ही लोक हा खेळ करण्यासाठी जातात. मूळचे जतमधले आहेत. आणि तुम्हाला जर कोणाला संपर्क करायचा असेल तर कसा करायचा? फोन नंबर तुमच्या फोन नंबरवरून संपर्क हा करा. हो. तर कमेंटमध्ये तुम्हाला यांचा संपर्क होईलच अर्थातच, कारण धनगरी नृत्य पारंपरिक आहे. आणि हे इथे आता जतवरनं फक्त अहिल्या देवींच्या जयंतीनिमित्त इथे आलेत. मोठा कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीने इथे होतोय. तर या सर्वांचे महाराष्ट्रासमोर हे नृत्य करून दाखवल्याबद्दल, इथे आल्याबद्दल story.com च्या वतीने सुद्धा खूप खूप आभार मानतो. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा. त्यांना यांचं हे नृत्य कसं वाटलं, हा खेळ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.